एव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून आपण आजच्या स्पर्धेला प्रारंभ सुरुवात करतोय. कशील संघाने आपण क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं पंच देखील आमच्या ठिकाणी रवाना आहेत. तेव्हा विनंती असेल जोशी 11 बादवड ए संघाला की आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. एकता सारंगाव आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवे दिवे दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपता दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. चला पंचांना विनंतीशील आपण सामन्याला सुरुवात करूया. गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून आपण आजच्या स्पर्धेला प्रारंभ करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा युगपुरुष शिवछत्रपती महाराज यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा त्रिवार मोजरा तथा अग्री आणि कोळी समाजाचं कुलदैवत खंडोबाराया यांना देखील याच्या स्पर्धेच्या माध्यमातून साष्टांग नमन. बघा कंप्लीट 10:14 झालेली आहेत. कशील संघ आपण प्लीज थोडंसं सहकार्य करा. स्टार्ट सामना ऑन. फर्स्ट बॉल गोलंदाज महेश वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला गोलंदाज महेश. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात जगदीश नाईक आणि गुरु नाईक. पाला चेंडू सुंदर सॉफ्टड्राईव्हचा पटका चेंडू 2 क्षेत्ररक्षण बीट करून एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या बाहेर जाणारा अतिशय उत्तम दर्जाचा पटका जगदीश नाईक याच्या बॅटमधून चौकार येतोय. 25 आणि त्या स्पर्धेमधून हेच 2 संघ सेमीफायनलमध्ये शेवटच्या अंतिम ओव्हरमधून 31 धावांची गरज गोलंदाज गुरु आणि खऱ्या अर्थानं जयेश त्या ठिकाणी सुरू झाला. अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज 2 चौकार खाल्ल्यानंतर थोडासा कमबॅक करतोय. त्याच 2 चौकारचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजीच्या माध्यमातून सुंदर चेंडूची फेक झाली. निर्धाव चेंडू गेला. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक पहिलं बिनबाद 8. पुन्हा एकदा जयेश राईट मोरचा मारा करतो. हलक्यात पावलांचा रणप घेतो. पंचांना क्रॉस करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय जगदीश नाईक. आता मात्र आउट ऑफ इन साईट फटका झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि विचार करा आपण आशीर्वाद कोणाला देतोय. स्वराज्य कशेडी या संघाची खऱ्या हातानं उत्तम मोर्चा बांधणी ज्यांच्या माध्यमातून झाली ती आमच्या आदरणीय गणपतजी भोईर. जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या.
अदिती 11 नि तुफान पिंपलास आयोजित आपण पाहतोय स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधून तुमचं मनापासून स्वागत. अतिशय चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न झाला, खाली क्षेत्र चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. ज्या अनुषंगानं सुरुवात केली होती जगदीश नाईकनं त्याच पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करताना फलंदाज गुरु नाईक हा देखील आपला अकाउंट मोठ्या धावसंख्येने वाढतोय. या चौकानं सांगा धावसंख्या 13. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडू मात्र बॅटच्या आउटसाइड एज घेऊन जातोय. शॉट फाईनला एक धाव कंप्लीट. धावसंख्या 14. ओव्हर क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची सुरुवात करताना जोशी 11 बहादूर संघ 14 धावा धावफलकावर. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष. चला स्वराज्य कृषी संघाचे कॅप्टन चर्चा नको, कारण की स्पर्धेला खर्चा बहुत आहे. वारंवार थोड्याशा टीम मीटिंग्स आपण करू नका, जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर होईल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतोय बंटी तरे. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी अतिशय उत्तम दर्जाची सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जोशी 11 भादवड. अतिशय चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. विकेट घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला, मोठा फटका मारण्याचा मानस होता, चेंडूला उकाळण्याचा मनसुबा आपण पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हते. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतोय बंटी तरे. आता मात्र वारंवार मैदानाच्या आतमध्ये चुका आणि चुका पाहतो, फलंदाच्या माध्यमातून साजेशी कामगिरी साधली जात नाहीये. हा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून गेला डॉट. काय कमालीची गोलंदाज आहे. सलग दुसरा चेंडू देखील त्याच्या बॅटमधून आपण निर्धाव पाहतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बीट करतोय. वारंवार चुकानी चुका मैदानाच्या आतमध्ये साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साधता येत नाहीये. फलंदाज गुरु नाईक याला. आता मात्र त्याच डॉट चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना कमालीचा फटका, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका सजला. 3 चेंडू डॉट गेले, त्यानंतर एक विस्फोटक फटका गुरु नाईक याच्या बॅटमधून सजला. चेंडू ऑन द फायर, सीमारच्या बाहेर. या 7 धाब्याने संघाची धावसंख्या. बॉल चेंडूची पिक करा, जुना चेंडू द्या, दुसरी ओव्हर आहे ना. धावसंख्या 20. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक
आणि काही संघनायक आमचं जॉईन आहेत। या संघनायकामध्ये चौथा डुंगे या संघाचे कुल कॅप्टन जयेश भोईर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदित्य एलेमान तथा न्यू तुफान पिंपलास आयोजित स्पर्धा आपण पाहतोय दिनेश स्मृती चषक 2025 या स्पर्धेला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे। चालू सामन्यातील दोन्ही संघाने देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केले। धन्यवाद जयेश भोईर। सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता, ऑर्गनाइज कमिटी आणि आम्हाला देखील आपण लाईक करता। धन्यवाद। चला पुढील दोन संघाचे कॅप्टन अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलाय, चेंडू पॉइंटला आहे, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगलं बॅकिंग, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीसाठी मात्र धावा झाल्या किती? 4 धावा कंप्लीट। या 4 धावेने संघाची धावसंख्या 24। मनोहर जोशी फॅम टीम तर एका बाजूला देवानंद थळे साहेबांचा संघ आपण पाहतोय। खऱ्या तर तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर दोन संघाची दादागिरी आहे। क्रिकेट प्रतिबल शॉर्ट टर्न पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला होता, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, थोडासा वेगवान चेंडू होता आणि बीट करतो फलंदाजाला। या अनुषंगाने षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या धावसंख्या होती ती 24। प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 12 धावांची सरासरी। दोन षटकांची अंती धावसंख्या 24। प्रति ओव्हरचा साधारण विचार केला तर 12 धावांची सरासरी। सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद नाहीये। दोन षटकांच्या अंती धावसंख्या 24। प्रति ओव्हरचा साधारणपणे विचार केला तर 12 धावांची सरासरी। तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात बघा यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून आमचे सन्माननीय जगन म्हात्रे आमचे काका स्वराज्य कशिलिया संघाचे खंदे समर्थक आणि क्रिकेटचे निस्किम चाहते आहेत सध्या यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात। ऑर्गनाइज कमिटी अर्थातच आयोजक आणि आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ते लाईक करतात। धन्यवाद जगन काका। बघा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, आपण दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आहे। तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय निलेश। आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय थर्डमॅन सी मार्शल क्लिअर करणारा चौकार येतोय। ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅट आउटसाइड एज घेतोय, शॉट थर्डमॅन खाली होतं, चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय, चौकार येतोय। चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 28। ओव्हर क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या ओव्हरमधून पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका आपण जगदीश नाईक याच्या बॅटमधून पाहिलं। वेलकम संतोष माळी पोटी प्लॅटफॉर्मचे एक विस्फोटक फलंदाज। हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे,
आउट ऑफ दी लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. या एक धावेने संघाची धावसंख्या 29. वारंवार चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये देखील पाहतोय. साजेशी कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून केली जात आहे. चेंडू देखील त्याच्या माध्यमातून स्वर आहे. आउट ऑफ द लेग स्टंप. धावसंख्या एकाने पुन्हा एकदा पुढे सरते. धावसंख्या होती ती 30. आता मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये बेबस्ती संपर्क साधता आलं नव्हतं आणि महत्वाचं विकेट धावचित बाद गुरु. एकदम मात्र कंप्लीट आहे. नेक्स्ट बॅट्समन पिंटू. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो पिंटू, संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. एकता सारंगाव, आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिबे. मयूर पाटील फॅम टीम. हॅलो, थोडासा आवाज थोडासा. हॅलो. और क्रमांक 3 ने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय पिंटू. आता मात्र जोशी 11 भादवड संघाची सर्वात बिन्नीची जोडी. अतिशय चांगला चेंडू, तितक्याच रूपाने चेंडू, सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो. चेंडू ऑन साईडला एक कंप्लीट. या एक धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतो पिंटू पाटील. संघात धावसंख्या एकने पुढे सरते. धावसंख्या होती ती 32. और क्रमांक 3 एक बाद 32. अजूनही उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 9 चेंडूमधून जोशी 11 भादवड संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. सकाळच्या 17 मधून देखील आपण बिग मॅच पाहतोय. चेंडूला शॉटान पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला गेला नाही. मात्र चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सरकते 33-3. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या एकता सारंगाव, आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे. चेंडूला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर पिंटू पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. खऱ्या अर्थाने रिवर्सचा फटका मारण्यासाठी तुमच्याकडे त्या चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओव्हर क्रमांक 3. आता मात्र चेंडूला उडावलाय. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त जाईल, अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल आणि महत्त्वाचं विकेट. म्हणून क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. घ्या कॅच, जिंका मॅच, लिलो कॅच, जितो मॅच, कॅच विन द मॅच. झेलला फार महत्त्वाचं स्थान असताना मोठा विकेट प्राप्त करताना गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विजय.
डबल 3 33 धावा झालेले आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगती पथावर आणि गोलंदाज सर्वेश. चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद. आणि याच दरम्यान 1-2 धावा कंप्लीट. धावसंख्या 35. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील आपण पाहतोय. संघातील सर्वात विस्फोट फलंदाज जगदीश नाईक. खऱ्या अर्थाने या सामन्यामधून जर आपण एकंदरीत फलंदाज अपडेट पाहिलं तर 3 जीवदान आहेत जगदीश नाईक याला. 2 झेल आणि 1 धावचित अशा 3 संध्या या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. आणि बघूयात त्याच संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून केलं जाईल का. चेंडूला उडवला ऑन साईडला. चेंडू जातो स्कोर ऑफ विकेट. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बाळा याच्या माध्यमातून काय कमालीचं क्षेत्ररक्षण. वा. धावसंख्या 37. आज महत्वाच्या सामन्यामधून स्वराज्य कशेडी संघाच्या माध्यमातून गिरीश याला देखील आपण पाहतोय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आउट ऑफ इनसाइट. काय कमालीचा फटका. खऱ्या अर्थाने या फटक्यासाठी तुमच्या मनगडामध्ये एक वेगळी ताकद हवी असते. जबरदस्त फटका. अफलातून फटका. प्रेक्षणीय फटका आपण पाहिला. आउट ऑफ इनसाइट. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमार्शा क्लिअर करणारा नेत्र दीपक चौकार. चौकार संघात धावसंख्या 41. ओव्हर क्रमांक शेवटचं अंतिम. सर्वेश गोलंदाज. पुन्हा एकदा सर्वेश लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका सदला. चेंडू जातो डीपला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे. न्यू बॅट्समन न्यू बॅटल. मैदानाच्या आतमध्ये विजय. धावसंख्या 42. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे. पिंटू वेलकम. आउट ऑफ इनसाइट. चेंडू येतोय मिड ऑफला. थोडंसं स्कायर शॉट आपण पाहिला. आकाशी फटका आपण पाहिला. मात्र सेफ लँड झालं. आणि याच दरम्यान 1-2 धावा करण्याची संधी. धावसंख्या 44. वेलकम नितीन. एकता सारंगाव संघाचं कॅप्टन नितीन पाटील देखील आम्हाला जॉईन झालेले. वेलकम नितीन. या स्पर्धेमध्ये तुझं मनस्वी स्वागत. कमिंग सून मधून येणाऱ्या कालामधून आपण एकता सारंगाव संघाच्या माध्यमातून रजनी स्पर्धेचं आयोजन पाहणार आहोत. खराब खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. आणि धावा झाल्या किती. 4. ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होती. गडबड गोंधळ. आणि त्या अनुषंगानं कुठंतरी धावा कंप्लीट झाल्या. शेवटच्या चेंडूवर 4. या 4 धावेने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 48. आणि आता लक्ष असेल 49 धावांचं. चला तुर्तास आपण जाऊया 2 दिग्गज संघामधून करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला एकता सारंगाव तर दुसऱ्या बाजूला आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे. वेलकम पप्पू.
उपस्थित मान्यवरांच्या शुभास एक महत्त्वाचा सामन्याचा नाणेफेक. आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना. एका बाजूला आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेत दिवे, तर दुसऱ्या बाजूला एकता सारंगाव. स्पेशल टॉस बॉक्स खऱ्या हाताने ज्यांच्या सौजन्याने आम्हाला प्राप्त झालेले आहे, शिवाबाई म्हात्रे, गोसावी झिपऱ्या म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. क्या बात आहे. नितीन भाऊ, नाण्याचं स्वरूप तिकडे बघा, समोर बघा. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा आयोजक संघ आदित्य 11 न्यू तुफान नवीन 40+ पिम प्लस. आदित्य 11 किंवा दिनेश स्मृती घ्या. संतोष आणि बाहेर पडला तर डिलेट आहे का, खाली पडला याच्यात तर डिलेट आहे, इथंच पडला दिनेश स्मृती असं म्हणणं आहे. मात्र आदित्य 11 असं नाण्याचं स्वरूप येतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराजमान. पप्पू, पप्पू आपण नाणेफेक जिंकलेली आणि सर्वात महत्त्वाचा आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. फील्ड पास. यामागचा काही मुख्य उद्देश? कारण असं काही नाही, आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. खऱ्या अर्थानं तालुक्याकरता आपण विचार केला तर एकता सारंगाव देखील चालू हंगामाचा किंवा मागच्या हंगामाचा विचार करतो स्ट्रगल करणारा संघ आहे आणि तुमची सिच्युएशन देखील तीच आहे. दोन्ही संघ थोडं स्ट्रगल करणार आहेत आणि या महत्त्वाच्या सामन्यामधून कदाचित एक चांगला उत्तम दर्जाचा खेळ तुमच्या संघाच्या माध्यमातून केला जाईल. हो नक्की. ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देणार? धन्यवाद. पिंपलासोले आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. नितीन, सर्वात महत्त्वाचं जे नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वाचं होतं. होय. आता मात्र नाणेफेक करायला आणि फलंदाजी करायची आहे, तर समोरच्या संघाला काही धावांचं असं टार्गेट सेट करायला असेल मनामध्ये? 40-45. क्या बात आहे. 40 ते 45 निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये चांगले धावा असतील. मात्र ते करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे आणि आपल्या संघामधून कोणत्या ट्रम्पकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा असेल? तानाजी, अमित, सचिन हे चांगले फलंदाज. बऱ्याच स्पर्धामधून आपण पाहिलं तुमचा संघ साजेशी किंवा थोडंसं स्ट्रगल करतोय. मात्र महत्त्वाची मॅच आज खेळता आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये या मैदानामधून संघ एक उत्तम दर्जाची कामगिरी करेल. होय. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. बघा मित्रो, दोन संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकचा कॉल लागतोय. हवे दिवे या संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारतो क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले जात आहे एकता सारंगाव या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तुर्तास मी आपणास घेऊन चालतो कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, O2 कालुराम केनी. वेलकम निवृत्ती पाटील, या आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. हॅलो, या दीपकजी मात्रे, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. वेलकम.
48 धावा झालेल्या आहेत आणि 49 धावांचं लक्ष. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या संघाच्या वतीने पहिल्या षटकाचा गोलंदाज जगदीश आणि पहिला चेंडू थोडासा ऑन धाव खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आला होता. फलंदाज साईनाथ याला निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू अतिशय उत्तम दर्जाचा आलता. गोलंदाज जगदीश नाईक. आता मात्र फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका चालला. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. थोडंसं थांबवलं क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2 धावा आहेत त्यांनी 3 धावा कंप्लीट झाल्या. च्या अनुषंगाने आपण पाहिली होती चेंडूची फेक झाली. फुल्यांचा चेंडू होता. फटका त्या पद्धतीने सजवता आला नाही साईनाथ याला. मात्र 3 धावा त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाल्या. आता मात्र चेंडूला उडवला ऑन साईडला. खाली क्षेत्र आहे. वाईट ऑफ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पिंटू याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि याच दरम्यान 1-2 धावा काढण्याची संधी. धावसंख्या 5 आहे. विजयाचं लक्ष 49 धावांचं. पाठला करताना आपण संघ पाहतोय स्वराज्य कशेडी. आता मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. खाली क्षेत्र आहे. चेंडू फाईन सीमार्श क्लिअर करणारा चौकार येतोय. चेंडूची फेक चुकीची झाली होती. शॉर्ट पिच डिलिव्हरी अखूट टप्प्याचा चेंडू हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होताना फलंदाज चप्पल झाला. चेंडूला सुंदरसं बुक केलं. लॉंग लेग सीमार्श क्लिअर करणारा चौकार त्याचा बॅटमधून आला. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 9. संघाचं जर आपण अपडेट पाहिलं तर दोन्ही संघा सध्या अद्ययावत स्थिती समान आहे. आणि पहिल्या ओव्हरमधून कशिडी संघ देखील बिनबाद 14 धावांनी सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय विजय. सन्माननीय मुसाबाई भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे जे मेंबर आहेत आदरणीय मनोहरजी केने यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. मनोहरजी जोशी यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. मात्र या संघाच्या अगेन्स्ट एक तगडा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये स्वराज्य कशेडी. शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मानित देवांजी तळेसाहेब. चेंडूला सुंदरसा ऑनड्राईचा फटका आपण पाहतोय. थोडंसं तंबल होताना क्षेत्ररक्षक जगदीश नाईक आणि ज्या ठिकाणी
2 धावा त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षक थोडासा तंबल झाला. साजेची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जगदीश नाईक याला करता आली नाही आहे. थोडंसं मिसफील झाला. दोन्ही फलंदाज आपण दक्ष पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धावा अर्थात 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावांनी संघात धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक दुसरं गोलंदाज विजय. आता मात्र हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे. आउट ऑफ दी ऑफ स्टंप. पंच मात्र नो बॉलचा इशारा करतात. धावसंख्या एकाने पुढे सकते 18. आता मात्र चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू असलेला गोलंदाज. चेंज ऑफ पेस परिवर्तन. आता मात्र त्याच डॉट चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये साई याच्या बॅटमधून 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या 22. कमिंग सून येणाऱ्या कालामधून देखील आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहणार आहोत. सागर 11 जय बजरंग गोरसे यांच्या माध्यमात येत्या 2, 3, 4 तारखेला एक बिग इव्हेंट क्रिकेटचा. त्यानंतर 16, 17 आणि 18 वराल देवी ताडाली या संघाच्या माध्यमातून देखील आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट कमिंग सूनमध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री चषकाला प्रारंभ आयडियल फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून एक बिग शो तुमच्या भेटीला. चेंडूला सुंदरसा ऑनड्रॉईचा फटका. ऑन द कार्पेट चेंडू जातो डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक आपली दुसरीचा प्रयत्न. फेक देखील उत्तम. मात्र चेंडू कॅरी करताना व्यवस्थित पकडता आला आणि तो गोलंदाज विजय याला 3 धावा कंप्लीट झाल्या. आज मैदानाच्या आतमध्ये जोशी 11 बहादूर संघ देखील साजेशी कामगिरी करत नाही आहे. वारंवार चुका देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं केलं जातं. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आणि फलंदाज महत्त्वाचा ठिकाणी बाद होतोय साई.
पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं थांबल आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 31. आता येणारी चेंडू 9 आणि विजयासाठी 18ची गरज. प्रत्येक चेंडू मागं 2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे कॅप्टन बघा तुम्हाला सूचना केली जाते. जो संघ विजय संपादित करेल त्या संघाचा कॅप्टन आपण कुठेही जाऊ नका. आता मात्र चेंडूला उडवलाय. काय कमालीचा फटका. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ द पार्क. झेलला बक्षीस नाहीये. शेवटच्या दिवशी देऊ आम्ही, काही हरकत नाहीये. आता मात्र चांगला चेंडू, प्रत्युत्तर दर्जाचा चेंडू. आता समीकरण येणार चेंडू 7 आणि विजयासाठी 12ची गरज. हॅलो, ऑन साइडचा फटका सजलाय. स्कार शॉट आपण पाहतोय. आकाशी फटका सेफ प्लॅन होतोय. डीप मधून चेंडूची उचल केली जाते. तोपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी. आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 10ची गरज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. लालचंदजी म्हात्रे आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर. आता गोलंदाज गुरु मला वाटतं येतोय. गुरु नाईक, क्या बात आहे. संघ ठिकाणी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विश्वास टाकलेला आहे आणि आता बघूया त्या विश्वासाला पात्र ठरतो का गोलंदाज. कारण की नुकतीच संपन्न झाली स्पर्धा मित्र आपण पाहिली होती. दापोडे आयोजित भरत पाटील चषक आणि त्या चषकामधून हेच 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले होते. विजयासाठी तब्बल 31 धावांची गरज. फलंदाज जयेश स्ट्राईक रोटेट करत होता आणि गोलंदाज गुरु नाईक. मात्र जयेशाच्या माध्यमातून त्या धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या होत्या. चौकार षटकारांची ड्रील आपण पाहिली होती आणि तोच संघ 30 सिच्युएशन. मात्र आता धावा फक्त आहेत त्या 10. आता या 10 धावा डिफेन्स ठेवता येतील का गोलंदाज गुरु नाईक याला. मात्र या अगेन्स्ट तीच पुनरावृत्ती, तोच खेळ दापोडेच्या मैदानातला ह्या मैदानामध्ये जयेशच्या माध्यमातून दिसेल का. तोच गोलंदाज तोच फलंदाज. हा बरोबर आहे, नो डाऊट. गुरुला एक सोडा संधी आहे, एक परतफेड. चेंडूला उडावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जबरदस्त एफर्ट्स. मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचं परफॉर्मन्स आपण पाहिलं होतं. मात्र चेंडू मस्तक के ऊपर से दस्तक देताना सीमाच्या बाहेर जातो षटकार. आता मात्र या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर झाले. येणारे चेंडू 5 विजयासाठी 4ची गरज. पहिला चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर गोलंदाज स्वतःला कमबॅक करेल का बघूया. मात्र आता तेच सातत्याने तोच खेळ मैदानाच्या आतमधून करताना पुन्हा एकदा जयेश पाटील ऑन द फायर आणि चेंडू सीमाच्या बाहेर. काय कमालीचा फटका.
आउट ऑफ इनसाइट आणि याच बरोबर सामना फिनिश.